वंदन माझे श्री चक्रधरा, वंदन माझे श्री चक्रधरा, जगउद्धारक जगदीश्वरा, जगउद्धारक जगदीश्वरा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वपूर्ण लीळा पूर्वार्ध लीळा क्रमांक 15 अवतार स्वीकार ही पठण व श्रवण करणार आहोत. त्याचवेळी म्हणजे जेव्हा श्री चक्रपाणी महाराजांनी पूरत्याग केला होता, त्याचवेळी गुजरात राज्याचा प्रधान पुत्र हरिपाळ देवाचे देहावसान झाले होते. अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह स्मशानात आणला होता. श्री चक्रपाणी महाराजांनी त्या मृतदेहात शके 1126 इसवी सन 1204 ला प्रवेश करून अवतार स्वीकार केला. श्रीनेत्र उघडले. प्रधानपुत्र हरिपाळदेव हा जिवंत झाला म्हणून पिता विशालदेव व माता मालनी देवी आणि सर्वांना आनंद झाला. मग देवांना नगरामध्ये आणले. कमळाईसाला सौभाग्याचं कुंकू लावलं. प्रधानपुत्रास गोपाळ मंत्राची दीक्षा होती व गोपाळकृष्णाची शपथ घेण्याची आणि दूध खेळण्याची सवय होती. प्रधानपुत्राचे हे सर्व गुणधर्म देवांनी स्वीकार केले. प्रधान कुशल होता. त्याने असा तर्क केला की एखाद्या सिद्ध पुरुषाने माझ्या पुत्राच्या मृतदेहात प्रवेश केला असेल, म्हणून त्याने दऱ्याखोऱ्यात शोध करविला. तसेच आपल्या राणी करवी कमळाईसास एकांतीच्या खुणा विचारल्या. तिनेही पूर्वी होत्या तशाच खुणा सांगितल्या. मृत्यूपूर्वीचे व नंतरचे एकांतीचे वर्तन यात कुठलाच फरक नसल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार स्वीकार केला. स्वामींनी त्या काळी समाजाला लागलेला भेदभाव नावाचा कलंक पुसण्यासाठी महानुभाव पंथाची स्थापना केली. जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता आणि भूतदया अहिंसा यासारख्या विषयांवर आपले ठाम मत मांडले. निरोपण करीत असताना व आपले ठाम मत मांडित असताना स्वामींनी मराठी भाषेचा वापर केला. मराठीला धर्मभाषेचा दर्जा मिळवून दिला. सप्तव्यसन जसे चोरी, जुगार, दारू, मांस, हिंसा, परस्त्रीगमन, वेश्यागमन यासारख्या सवयींचा त्याग करायला लागला, ज्याने मानव जीवनाचा कल्याण होईल. मानवी जीवन जगत असताना मानवाचे आचार कसे असायला हवे असे स्वामींनी त्यांच्या लीळेतून दर्शवून दिले. स्वामींनी परमेश्वर भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला. स्त्रिया व शूद्रांनाही धर्माचे पालन करण्याची आणि मोक्षाचा अधिकार आहे असे स्वामींनी बजावून सांगितले. त्या स्वामींना जरी कट्टर धर्मियांचा विरोध असला तरी स्वामींनी मानवी जीवनाच्या कल्याणार्थ आपले काम थांबविले नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीव उद्धरणाचा विडा उचललेला आहे, म्हणून स्वामींना जीव उद्धरण व्यसनधारक सुद्धा म्हणतात. येणाऱ्या भागात आपण अनेक लीळांचे श्रवण क्रमाने करणार आहोत. आपली साथ नेहमी अशीच असू द्या. सर्वांना सादर दंडवत.